हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आम्ही लवकर उठलेलो आहे आणि आज जाणार आहे कोल्हापूरमधील काही प्लेसेसची टूर करण्यासाठी. सो आमची बस आलेली आहे आणि आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि 20 किलोमीटरवर ते आहे प्लेस जिथे आम्ही जाणार आहे. आणि खूप उशीर झाल्यामुळे अश्विनीने बसमध्ये बसून हेअरस्टाईल केली आणि मेकअपसुद्धा केला बरं का. आणि ज्ञानूचं चाललेलं आहे फोटोशूट, कारण की तिला खूप आवड आहे फोटोशूटची. सो ती छोटे छोटे क्लिप्स घेत आहे. हे होतं बरं का पंचशील प्रवेशद्वार, ग्रामपंचायत गोकुळ शिरगाव. आणि आम्ही थांबलेलो आहे सुमित कम्युनिकेशन, कारण की पूजाचा मोबाईल इथे दुरुस्त करण्यासाठी दिलेला होता, बट तो काही त्यांच्याकडे ते जे पार्ट्स नव्हते त्याच्यामुळे तो काय दुरुस्तच होईना. ज्या रूटने आम्ही जात होतो ना तिथे खूप सारे शॉप्स होते, बँक्स पण होत्या आणि आम्हाला कोल्हापूर युनिव्हर्सिटी पण दिसले आणि ॲग्री कॉलेज पण दिसलेले होते आणि जिथे आपल्या आर्मीचं ट्रेनिंग होतं ना ते ट्रेनिंग सेंटर पण होते. हे सारे क्लिप्स माझ्याकडून थोडे मिस झाले. सो आम्ही पोचलेलो आहे आता आमच्या डेस्टिनेशनला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठेतरी जाणार आहे, तर आम्ही आलेलो आहे शाहू पॅलेस बघण्यासाठी. सो इथील तिकीट होते, प्रौढ जे होते त्यांना 40 रुपये होते आणि लहान मुलांसाठी 20 रुपये होते आणि परदेशी लोकांसाठी 80 आणि NCC आर्मी पोलीस यांच्यासाठी 30 रुपये होते आणि जे अपंग होते ना त्यांच्यासाठी मोफत होतं. जाताना आम्हाला एक तलाव दिसला आणि तिथे हरिणसुद्धा होते आणि हा बघा किती छान व्ह्यू दिसतोय ते. इथं का नाही जे आपल्या स्कूलचे टूर वगैरे येते ना त्याच्यासाठी पार्किंगसुद्धा होते आणि इथे रोडच्या मध्यभागी नाही शाहू महाराजांची एक प्रतिमा पण लावलेली होती आणि समोरच बघा दिसत आहे एंट्री गेट. आणि सो आम्ही आता चाललेलो आहे आतमध्ये आणि हा बघा आहे शाहू पॅलेस. शाहू पॅलेस आतमधून इतके छान होते ना, पण तिथे व्हिडिओ फोटो वगैरे काढण्याचे ना सक्त मनाई होती. आतमध्ये ना ग्रंथालय होतं आणि जे त्यांनी प्राण्यांची शिकार केलेली होती ना त्याचे कातडे वगैरे आणि त्यांचे चेहरे पण होते. माझ्या फ्रेंड्सला म्हटलं चला एक ग्रुप फोटो काढूया, पण त्या इतक्या बिझी होत्या ना स्वतःचेच फोटो काढण्यामध्ये. मग थोड्या वेळानंतर ना आम्ही फोटो वगैरे काढून मग निघालेलो होतो जाण्यासाठी. तेवढ्यात आम्हाला एक दिसलेलं होतं छोटंसं कुंड होतं आणि त्याच्यामध्ये खूप सारे कमळ होते आणि आम्ही तिथे पण फोटोशूट वगैरे केलं आणि आम्ही निघालेलो होतो माघारी जाण्यासाठी.
खूप सारं चालून आणि फिरून आम्हाला झालेलं होतं थकल्यासारखं आणि आम्हाला लागलेली होती प्रचंड भूक आणि आम्ही निघालो आता दुसऱ्या डेस्टिनेशनवरती आणि तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट पार्टमध्ये आणि पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.